अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये, अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच, आणि टीव्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय, मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. या उपटसुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो. मग तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालतोय, चुहा चालतोय, सब कुछ चलता है. म्हणजे अशी बरवटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले, दुसऱ्या दिवशी तिकडे जाऊ दे, त्यांचं नशीब. आणि ते मला त्यांच्या नशिबाची पर्वा नाही. मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय, म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगट्टीवारची तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात, आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? हे बरोबर बोललात तुम्ही. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो, आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का? मुळात नव्हतंच सुटायला काही. एमआयएम बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला, बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून, आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं, समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत, त्यांना बरोबर घेऊन चाललेत. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि यांच्यामध्ये जी आता लागले, म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये त्या बातमी आली असेल नसेल कल्पना नाही, पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले, गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. बघा गंमत कशी आहे. हा मिंदे कोण? पूर्वाश्रमीचा आपलाच. आता गद्दार. गणेश नाईक पहिले आपलेच, त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये एफएसआयचा घोटाळा या मिंद्याने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला? टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा. तांगड्यात तांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडा ना उलटा. म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय?
कोणीच बोलत नाहीये. आज मुंबईमध्ये येऊन बघा, आम्ही होर्डिंग्स लावलेत, होय हे आम्ही केलं. मुंबईमध्ये कोस्टल रोड, होय आपल्या शिवसेनेने केलेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे. एक तरी भाड्याचा माणूस आहे का रे? कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणले का? मग मुंबईमध्ये जे एक जिजामाता उद्यान आहे, तिथे आम्ही 10 वर्षापूर्वी पेंग्विन आणले. काय टीका केली आमच्यावर, हे पेंग्विन पेंग्विन पेंग्विन. होय पेंग्विन आम्ही आणले. पण ते पेंग्विन बघायला लोक तिकीट काढून गर्दी करतायत. आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतायत. म्हणजे पेंग्विन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेखी नाहीये. पैसे तिकीट काढून पेंग्विन बघतायत, पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीयेत. काय तुमची त्यांची अवस्था आहे? आज नाशिकमध्ये जो आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे, का नाही करायचा तो? पण तो करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे. तुमच्या समोर सगळं घडतंय. आज जसं तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाही विरुद्ध रस्त्यावरती उतरल्यात, अख्खा जवळपास बंगाल रस्त्यावरती उतरलाय. मग हा माझा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, यांच्या दडपशाहीच्या विरुद्ध शेपूट घालून आत बसणार? अरे ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, त्याची दुर्दशा करणाऱ्याच्या हातामध्ये तुम्ही पूर्ण तुमचं नशीब